आखाती देशातल्या युद्धाचा फटका हा मत्स्य व्यवसायाला बसलाय। डिझेल महागले त्यामुळे मच्छीमारीचा खर्च आता आवाक्या बाहेर गेलाय आणि त्यामुळे रत्नागिरीमधले शेकडो मच्छीमारांनी समुद्रात न जाता त्यांच्या होड्या किनाऱ्यावरच ठेवलेल्या आहेत। तर मत्स्य व्यवसायाला युद्धाचा मोठा फटका बसलेला आहे। आपल्याला माहिती आहे डिझेलची मोठी दरवाढ झालेली आहे, त्यामुळे मत्स्य व्यवसाय करणं अक्षरशः परवडेनासं झालंय। रत्नागिरीमध्ये अशा प्रकारे शेकडो नौका सध्या किनाऱ्यावर लागलेल्या आहेत। रत्नागिरीमध्ये शेकडो मच्छीमार आहेत, समुद्रात न जाता त्यांच्या होड्या सध्या किनाऱ्यावर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात। तर रत्नागिरीच्या मिऱ्या बंदरावरून या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी। आपण सध्या आहोत रत्नागिरीच्या मिऱ्या बंदरावरती। या ठिकाणी आपण बघतोय शेकडो मच्छीमारांच्या ज्या बोटी आहेत या काही दिवसांपासून उभ्या आहेत। आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने डिझेलच्या दरात मोठी वाढ झालेली आहे। या वाढत्या खर्चामुळे मासेमारी व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने रत्नागिरीतील अनेक नौका किनाऱ्यावरच उभ्या राहिल्याचे चित्र आपल्या डोळ्यासमोर आहे। मासेमारीला तात्पुरता ब्रेक लागलेला आहे। मच्छीमारी व्यवसाय डिझेल हा सर्वात मोठा खर्चाचा घटक असतो। आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ झाल्यामुळे एकाच वेळी मासेमारी फेरीचा खर्च हजारो रुपयांनी वाढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। समुद्रात मासळीचे प्रमाण आधीच कमी झाले असताना डिझेलसाठी लागणारा जादा पैसा मच्छीमारांचे कंबरडे मोडत आहे। डिझेल सोबतच खलाशांचा पगार आणि बर्फाचा खर्च यामुळे मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडलेले आपल्याला पाहायला मिळतात। मच्छीमारी नौका किनाऱ्यावरच उभ्या राहिल्याने बाजारपेठेत मासळीची आवक घटली आहे। या परिणाम म्हणून बाजारात मासळी कमी असल्याने उपलब्ध मासळीचे भाव सर्वसामान्यांच्या आवाकाबाहेर गेलेले आपल्याला पाहायला मिळतात। मासेमारीवर अवलंबून असलेले बर्फ कारखाने, वाहतूकदार आणि किरकोळ विक्रेते यांच्या व्यवसायावरही याचे सावट दिसत आहे। दूरवर असलेल्या युद्धाने कोकणच्या किनारपट्टीवरील अर्थचक्र विस्कळीत केले आहे। आता सर्वांचे लक्ष सरकार यावर काय उपाययोजना करते किंवा युद्ध कधी थांबते याकडे लागलेलं आहे। त्यामुळे नक्कीच या मासेमारीला ब्रेक लागल्यामुळे मच्छीमारांचं आर्थिक उलाढाल आहे ती ठप्प झालेली आहे। सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि आर्थिक मदत मच्छीमारांना करावी असंच इथल्या मच्छीमारांचं म्हणणं आहे। रवींद्र कोकाटे, जी मीडिया, रत्नागिरी।